अरे 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 नको नको वरती हो चल चल अंगाशी. तुम्ही बी जावा तिच्या बागना. माझी म्हस कुठली. चला बाबा ऊन लई वाढलंय. देवा तुझ्या गाभाऱ्याला चाळोबा देवा बाबा महाराजा अशीच कृपा ठेव ग बाई ग राम कृष्ण हरी बाबा देवा. झोपतो जरा ग बाई. आला बाबा एकदाचा चाळोबा. पांडूचा इथे झोपलाय. अरे देव, 2 किलोमीटर मी चालत जाऊ पाठीमाग काय जाऊ. झोपला असेल काय, गाड झोपला असेल. जाऊया चला. देवा चाळोबा देवा. काय रे इकडे कुठं आलतो असाच. असाच. कधी देवाच्या पाया पडत नाही. आज कसा आलास. आलतो पाय पडायला. काहीतरी विशेष मागायचं असणार देवाकडे. नाही काहीतरी मागायचं असणार रे. अरे तुझ्या म्हशी खालच्या वावरात गेल्या बघ. लोकांच्या शिवारात गेल्या खालच्या वावरात. हे घ्या बघ. आता मागाशी वरती घालून आलो. अरे आता आणि खाली आले ते बघ. आता काहीतरी कामाला राहायचं असते. आता मी पुण्याचा म्हणजे काय बोलणार नाही. त्यावेळेस धरून बघतो गेला काय देवाकडे मागायचं. वर्षभर कधी देवाच्या पाया पडत नाही. कुठल्या कार्यक्रमाला नसतं आणि आत्ताच येऊ काय करायला. बर 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 होय काय. होय बर 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 जा. तुझी काठी घे. देवाच्या पाया पडत नाही काय नाही. आता गरज झाली देवाकडे. देवा चाळोबा देवा, मला शिकून मोठं व्हायचं आहे र. मला परीक्षेत पास कर देवा. मी तुला 2 किलो पेढा आणून घालीत देवा. देवा मला परीक्षेत पास कर देवा. तुला मी पास करतो. अरे बोमला देवा आला. चाळोबा देवा, या मुडद्याचं काय ऐकू नकोस बाबा. चाळोबाकडे काय मागायला पास कर म्हणून. अभ्यास करायचा नाही कधी काय नाही. आणि देवान तुम्हाला पास करायला पाहिजे. कधी येतोस इथं पाया पडाय. घाण बिन काढायची म्हटली की जीवावर येते की रे तुमच्या. बोलून पण येत नाहीस. फक्त खादवायला तेवढं येते सापोर हा. गरीब आहेस ना. जाणीव आहे त्याची तुला. अरे मर्दा, तुझी आई दुसऱ्याच्या शेतात घरात धुनी भांडी करते आणि तुम्हाला जगवते. काय काय सांगितलंस देवाकडं. गरीब आहे. गरीब आहे तर तिची जाण पाहिजे तरी तुला. बाप कवा गेलाय कुठं माहिती नाही. अजून काय पत्ता नाही त्याचा. 3 बहिणी आहेत. पोटात तू आहेस घोड्या. ते बोंबडे ठिकाणी तिकडे फिरतोस आहेस. देवाला लाच देतोस. 2 किलो पेढ देतो. कुठल्या बेसवर तुम्हाला देव पास करील सांग बघूया. अभ्यास करायचा नाही काय करायचं नाही. असं बोंबलं तोंडग्यावानी फिरायचं. गरज असेल की मग देवाकडे यायचं. अरे देवाला तुमच्या लाचाची गरज नाही. आणि त्याने सगळं निर्माण केलं. त्याला तू 2 किलो पेढ आणून देतोस. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे रे. हे देतो ते देतो. मला हे दे ते दे असं देवाकडे तुम्ही भिका मागताय. कमवा ना. देवाने तुम्हाला 2 हात पाय कशाला दिल्यात. डोकं दिले ना. अभ्यास कर रे. अरे कधी करणार. बघ राग मानू नकोस. तुला पुस्तकाची नाव माहिती आहेत. कुठलं पुस्तक काय माहितीये तुला. कधी उघडून बघितलंयस तू पुस्तक. आणि म्हणे देवाकडे देवाला हे देतो ते देतो. माफ करा. माझ्या पण नको. देवाच्या पायापड चांगली बुद्धी घ्या आणि जा. चल देवाला चांगली बुद्धी दे आणि अभ्यास कर. काय अभ्यास करा ना. नोकरी लावायची जबाबदारी माझी. करशील ना अभ्यास. होय काय मोबाईल घेऊन फिरत बसणार. चल जा मग. पहिल्या घरात जाऊन अभ्यास कर. चल. चाळोबा देवा मला माफ कर. त्याला मी पाहिजे तसं बोलले. पण ह्या मुलांना असं बोलल्याशिवाय ते काय ऐकत नाही. कधी कधी टोचून बोलावं लागतं. कधी मायेनं बोलावं लागतं. तर ही पोरं सुधारतात. नाहीतर ते मोबाईलवर तू कार्टून फार्टून बघत बसतात. अभ्यासाच्या नावावर बोंब असते. त्यांचा आई बाप हे ना मोलमजुरी करून शाळेत घालतात. त्यांचं लक्ष शाळेत नसते. नको त्या गोष्टी असते. चांगली बुद्धी दे. अभ्यास करू दे. मोठा होऊ देत. आई बाबाचं नाव रोशन करू देत. त्या सगळ्या पोरांना चांगली बुद्धी द्या माऊली. जय चाळोबा देवा.